गहुखेल तालुका आष्टी येथे वादळी पावसात कोसळलेल्या विजेच्या खांबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला। ही घटना सोमवारी 18 तारखेला सायंकाळी घडली। हौसाबाई प्रल्हाद साखरे वय वर्ष 45 असं मृत महिलेचे नाव आहे। या घटनेमुळे महावितरणाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात गहुखेल येथील शेतातील विद्युत खांब उन्मळून पडला होता। महावितरणाने खांब तसाच ठेवला होता, शिवाय विद्युत प्रवाह देखील बंद केलेला नव्हता। त्यामुळे महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्यामुळे मृत्यू झाला। मृत महिलेच्या मागे पती, 2 विवाहित मुली असा परिवार आहे। मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गहुखेल ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेली आहे। पतीने बेदम मारहाण करून गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना येथील संग्राम चौकात मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास उघडकीस आली। करिश्मा किसन गोसावी वय वर्ष 25 असे पत्नीचे नाव असून खुनानंतर घरातील चादरीमध्ये मृतदेह झाकून विल्हेवाट लावण्यासाठी तो नेण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा संशय आहे। या घटनेनंतर पती किसन गोसावी पसार झाला आहे। कौटुंबिक वादातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते। दाट लोकवस्ती असलेल्या भागात झालेल्या खुनाच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे।